हॅलो हाय नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। तर कसे तुम्ही मस्त ना, मस्तच असायला हवेत। तर स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावो। तर मी तुमच्यासाठी खूप छान असे नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ दररोज घेऊन येत असते। तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर इथे मी टोनरच्या जागी घेतलेला आहे गुलाब जल। चेहरा पहिला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। छान असं टोनरच्या जागेला मी गुलाब जल घेऊन सर्व ठिकाणी असं ब्लेंड केलेलं आहे। छान असं ब्लेंड केलेलं आहे। छान असं सर्व ऑब्झर्व झालं पाहिजे असं छान असं आपण ब्लेंड करून राहिलेलं प्रोडक्ट्स आपल्या हातालाही ब्लेंड करायचं आहे। तर आता इथे मी घेतलेला आहे मॉइश्चरायझर आणि छान असं आपल्याला सर्वीकडे पॉइंट लावायचं आहे। छान असं मस्तच ऑब्झर्व होण्यासारखं असं छान प्रोडक्ट्स वायाही गेलं नाही पाहिजे असं थोडंसं प्रोडक्ट्स आपल्याला जेवढं लागतं तेवढंसं घ्यायचं आहे। आणि मॉइश्चरायझर मी स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये घेतलेला आहे। छान आहे हे, चेहऱ्याला खूपच ग्लो येतो आणि चेहऱ्यावरचे सुरतुक्या वगैरे जाण्यास आणि चमक देण्यास खूप छान मला हे सूट होतं। मी हेच यूज करते। तर छान असं मी सर्व इकडे लावून घेतलेलं आहे आणि सर्व प्रोडक्ट्स आपल्याला हाताला आणि गळ्यालाही आणि कानाला वगैरे सर्व बाजूने लावून घ्यायचे, कारण ती बाजू आपल्याला वेगळी दिसू नये म्हणून। तर आता प्रायमरसाठी मी घेतलेला आहे ॲलोवेरा जेल घेतलेला आहे। तर सर्व गोष्टी मी घरातल्याच 5 प्रोडक्ट्सनी मी तुम्हाला दाखवणार आहे। खूप महागडा मेकअप करत बसण्यापेक्षा नेहमी तो आपल्या शरीराला किंवा त्वचेला सूट होते की नाही तेही माहीत नसतं आपल्याला। तर त्या मेकअपने आपल्याला बारीक मुरमुट्या फोड्या वगैरे उठू शकतात। तर बीबी क्रीमने मी आज छान असा मेकअप तुम्हाला दाखवलेला आहे। आणि आपल्याला जास्त प्रोडक्ट्स घ्यायचंच नाही आहे, थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे, कारण याची क्वांटिटी थोडंसं जरी घेतलं ना खूप होते। नेहमी फाउंडेशनचा मेकअप करण्यापेक्षा असा बीबी क्रीमचाही छान मेकअप होतो। ड्राय स्किनसाठी हा मेकअप खूप छान बीबी क्रीम याच्यामध्ये खूपच चेहऱ्यामध्ये अशी मुरून जाते आणि खूप छान ग्लो येतो आणि छान अशी ब्लेंड करून घेतलेली आहे। ही ब्लेंड ही लगेच होते, याला ब्युटी ब्लेंडची ही गरज नाही। छान असं हाताने बघू शकता तुम्ही, खूप छान ब्लेंड होतंय आणि मस्त असं सर्व गळ्याला वगैरे लावून घेतलेलं आहे। आणि आता मी घेतलेला आहे कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे कोणती पावडर असेल तेही पाऊंड्स पावडर ही याच्यावर यूज करू शकतो, कारण बीबी क्रीमने आपण लावल्यामुळे चिपका चेहरा होऊ नये म्हणून पावडर आपल्याला वरून लावायची आहे। छान असं सर्वीकडे लावून घेऊन पाऊंड्स पावडर ही लावली तर तेवढाच ग्लो दिसतो, तेही मी लावून बघितलेलं आहे। तर आता माझ्याकडं आहे म्हणून मी लावते, तुमच्याकडे नसेल तर पाऊंड्स लावली तरी चालेल। आणि खूप छान असं ब्लेंड करून सर्व इकडे घेतलेलं आहे, कानाला वगैरे लावलेलं आहे। आणि बऱ्याचशा महिला अशा आहेत की मेकअप न करता बाहेर पडतात, किंवा मग दुसऱ्या महिला कशा करतात, काय करतात, पार्लरमध्ये वगैरे जाऊन मेकअप करत बसण्यापेक्षा स्वतःचा मेकअप आपण स्वतः करू शकतो आणि एकदम प्रोफेशनल पार्लरपेक्षाही छान आपल्या मनानुसार आपण मेकअप करू शकतो। तर बघू शकता छान अशी मी आयब्रो पेन्सिल घेतलेला आहे। आयब्रो पेन्सिल नेहमी ब्राऊन आपल्याला यूज करायची आहे, कारण ब्लॅक लावली ना खूपच ब्लॅक दिसते। तर खूप छान असं लावून घ्यायचं आहे। माझ्या आयब्रो खूपच शॉर्ट आणि विरळ आहेत, तर छान असे मी लावून घेऊन शेप दिलेला आहे। छान असे ब्रशने आपल्याला पाटी ब्रशही असतो असा शेप द्यायचा आहे। छान अशा झालेल्या आहेत आणि बघू शकता खूप छान असा मेकअप वाटतोय हा। आपल्याला कसं वाटतं नेहमी फाउंडेशनचा मेकअप नेहमी करत बसण्यापेक्षा आपल्याला नेहमी पॉसिबल नसतं, बाहेर जाताना खूप पटापट तयार होऊन जायचं असतं। आता मी लिपस्टिक घेतलेली आहे। लिपस्टिक तुमच्या मनानुसार तुमच्याकडे असेल ती घेऊ शकता, रेड लावू शकता, पिंक लावू शकता। माझ्याकडे आहे मरून, तर मी मरून घेतलेले आहे, छान अशी लावून घेतलेले आहे। आणि या लिपस्टिकचा आपण ब्लश वगैरे आयशॅडो पण याचा वापर करू शकतो, 2 ते 3 ह्याच्यामध्ये याचा वापर करू शकतो। असं नाही की आयशॅडोच पाहिजे आपल्याकडे, आयशॅडोनीच मेकअप केला पाहिजे। खूप छान यांनी ही आयशॅडो आईज खूप छान दिसतात यांनी। तर बघू शकता छान असं दोन्ही मी ब्लेंड केलेलं आहे डोळ्यावरती आणि आपल्याला ब्लश असं लावायचं आहे, वरती पुश करत असं जायचं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे, नॉर्मल घ्यायचं आहे।
आणि छान असं हे करून घ्यायचं आहे. याने काय होतं, आपलं थोडंसं वय कमी दिसतं, वय कमी दिसण्यास मदत होते आणि छान होतं. एवढं पण रेड रेड नाही करायचं आहे, थोडंसं असं पुश करत थोडंसं हे करायचं आहे. आणि बघू शकता खूपच छान असा मस्त पार्लरपेक्षाही छान मेकअप आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे. खूप छान वाटतंय. आणि बघू शकता आता हे आयलायनर आपल्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता. तर मी आता काजळ पेन्सिल घेतलेली आहे. छान अशी बारीक काजळ पेन्सिल आपल्याला थोडीशी नॉर्मल नॅचरल दिसलं पाहिजे असं थोडीशी लावायची. एकदम असं ब्लॅक डोळ्यांना करायचं नाही आहे. छान अशी बारीक लाईन वळून घेतलेली आहे. ॲज द आपण लायनरही याचं करू शकतो, लायनरही नसेल तरी आपल्याकडे चालेल. छोटीशी अशी बारीक लाईन डोळ्यावरतीही ओढून घ्यायची आहे. छान असं मी ओढून घेतलेले आहे. छान एकदम असे डोळे मोठे दिसतात. ज्यांचे डोळे बारीक असतील त्यांनी हे छान असं वरूनही लावायचं आहे. काजळही नुसतं लावलं तरीही चालेल, असं काही नाही की दोन्ही यूज केलं पाहिजे. तर बघू शकता आपल्याकडं हायलायटर असेल तर हायलायटरही आपल्याला असं जिथं ब्लशर लावलं त्याच्यावरती थोडंसं असं लावायचं आहे. ॲब्रोजच्या खालीही थोडंसं असं आपल्याला लावायचं आहे. छान असा ग्लोई मेकअप दिसतो हा. छान एकदम आपल्याला असं वाटणारच नाही की आपण घरातल्या लिपस्टिक वगैरे लावून मेकअप केला आहे. छान असा ब्लशर वगैरे यूज करून मेकअप केलेला आहे. पार्लरसारखा 3D मेकअप केलेला आहे असं वाटतं. आणि आता आपल्याला मस्कारा घ्यायचा आहे. मस्कारा तुमच्याकडे नसेल तरी स्किप केला तरीही चालेल. आणि बघू शकता छान असा मी लावून घेतलेला आहे. आणि घरातलेच प्रोडक्ट्स मी वापरलेले आहेत. दुसरा मेकअप बॉक्सला एकही प्रोडक्ट्स मी न वापरता आजचा हा मेकअप कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा मला. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन जरूर प्रेस करा. तर आज मी ना तुमच्यासोबत खूप छान असा सोबर एकदम स्वस्तात मस्त घरातच असणारे प्रोडक्ट्स वापरून एकदम छान असा मेकअप दाखवला आहे. मेकअप कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर एक करा. तर कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा. आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.